तर हिंदी सक्ती विरोधात मनसेने हे आंदोलन सुरू केलेलं आहे। शिवतीर्थासमोर मनसेचे कार्यकर्ते आंदोलन करतायत। राज्यामध्ये पहिलीपासून 5वी पर्यंत हिंदी सक्ती करण्यात आलेली आहे आणि याच निर्णयाविरोधात आता मनसेने हे आंदोलन केलेलं आहे। हिंदी सक्तीला मनसेने विरोध केलेला आहे। तर हिंदीची सक्ती का असा सवालही राज ठाकरे यांनी केलेला होता आणि याच पार्श्वभूमीवर आता मनसैनिक देखील आक्रमक झालेले आहेत आणि हिंदी सक्ती विरोधात आता हे आंदोलन केले जाते। राज्यभरामध्ये अनेक ठिकाणी आंदोलन केले जाते। सध्या शिवतीर्थाबाहेर हे मनसैनिक एकवटलेले आहेत आणि त्या निर्णयाचा निषेध करतात। भूषण हा पकड ना, वैद्य हा पकड। तर आपण सध्या शिवतीर्थाबाहेरची दृश्य बघतोय। महाराष्ट्र सरकारने किंवा दिल्लीतनं जो आलेला जो GR आहे, आता 2-3 दिवसापूर्वी संपूर्ण शाळेमध्ये हिंदी भाषा ही तिसरी सक्तीची करण्याकरता जो GR आलाय, याला महाराष्ट्र नवनिर्माण सेना माननीय राज ठाकरे साहेबांचं कालच पत्र आले आणि माननीय राज ठाकरे साहेबांनी ज्या पद्धतीने सांगितलंय, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पूर्णतः विरोध या गोष्टीला आहे आणि म्हणून आज त्याचा यलगार किंबहुना आज त्याचा विरोध दर्शवण्याकरता आजपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेना आंदोलनाला सुरुवात करेल आणि ती पहिली सुरुवात म्हणून हा जो GR आहे, महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेतर्फे आम्ही जे आत्ता आंदोलन केलं की सरकारने काढलेला हा जो GR आहे, हा GR आता आम्ही नुकताच जाळण्यात आलेला आहे आणि ह्या GRचा संपूर्णतः महाराष्ट्र नवनिर्माण सेना निषेध करतं आणि एवढंच नाही तर हा संपूर्ण महाराष्ट्राच्या मराठी जनतेचा अपमान देखील आहे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये संपूर्ण मराठी जी जनता आहे किंबहुना साहित्यिक काही असतील, काही लोक जी प्रतिष्ठित असतील, या सगळ्यांना आम्ही आमच्या या आंदोलनामध्ये समाविष्ट करून निश्चितपणे हे किती चुकीचं आहे हे दाखवणं आता या महाराष्ट्र जनतेला गरजेचं आहे आणि म्हणून त्याचा निषेध म्हणून हा GR आपल्यासमोरच मी फाडतो आणि नुकताच जाळून देखील टाकण्यात आलेला आहे आणि त्याच्यामुळे हा कामगार सेनेतर महाराष्ट्र नवनिर्माण निषेध करून हिंदीची सक्ती, हिंदीची सक्ती, हिंदीची सक्ती नाही चालणार। तर आपण शिवतीर्थाबाहेर ही दृश्य बघतोय। मनसैनिक आक्रमक झालेले आहेत। हिंदीची सक्ती खपवून घेणार नाही असा इशारा या मनसैनिकांनी दिलेला आहे आणि शासनाचा जो GR आहे तो GR देखील फाडण्यात आलेला आहे, जाळून टाकण्यात आलेला आहे। तर या संदर्भात अधिक बोलणार आहोत आमच्या प्रतिनिधी सीमा आढे आपल्या सोबत आहेत। सीमा, मनसैनिक आक्रमक झालेले आहेत, शिवतीर्थाबाहेर हे आंदोलन केले जात आहे। तर हिंदी सक्ती विरोधात मनसैनिक आक्रमक झालेले आहेत। मनसेने आंदोलन केलं आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपली भूमिका मांडलेली आहे। हिंदीची सक्ती खपवून घेतली जाणार नाही। राज ठाकरेंच्या भूमिकेनंतर आता मनसैनिकांनी देखील आक्रमक पवित्रा घेतलेला आहे। शासनाने जो निर्णय जारी केलेला आहे त्या निर्णयाचा GR जी प्रत आहे ती प्रत फाडून टाकण्यात आलेली आहे, जाळून टाकण्यात आलेली आहे। हिंदीची सक्ती कधीच खपवून घेतली घेणार नाही असा आक्रमक पवित्रा या मनसैनिकांनी घेतलेला आहे। शाळेमध्ये हिंदीची सक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि याच शैक्षणिक वर्षापासून हा निर्णय लागू केला जाणार आहे आणि या विरोधात आता मनसैनिक आक्रमक झाले आणि या आंदोलकांमध्ये इतर साहित्यिकांना देखील सहभागी करून घेणार असल्याचं या मनसैनिकांनी सांगितलेलं आहे। राज्यभरामध्ये हे आंदोलन केले जाणार आहे आणि हिंदीची सक्तीचा निर्णय रद्द करण्याची मागणी देखील या आंदोलनकर्त्यांनी केली आहे।